लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले, कारण उद्धव ठाकरेंनी शिंदे पितापुत्रांच्या विरोधात कंबर कसली आहे। केंद्र सरकारनं तातडीचं अधिवेशन बोलावल्यानं लवकरच निवडणुका लागू शकतात, त्या दृष्टीने आपली तयारी असायला हवी, अशा सूचना ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या। सोबतच इंडिया आघाडीत असताना मला काही ठिकाणी दौरे करावे लागतील, माझं आपल्या मतदारसंघात येणं जाणं काही प्रमाणात कमी होईल, तरी देखील तुम्ही जोमानं तयारी करा, अशा प्रकारची चर्चा उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत नेत्यांसोबत केली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता कल्याण ताब्यात घेण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि यासाठी आता उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे। शिंदे पिता पुत्र यांच्या विरोधात आता उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। कल्याण लोकसभा मतदारसंघ हा जिंकायचा आहे, त्यासाठी तयारीला लागा, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील सर्वच 48 मतदारसंघात या सर्व मतदारसंघांची लोकसभा मतदारसंघांची उद्धव ठाकरे हे पाहणी करतायत, या संदर्भात बैठका घेत आहेत। त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाची सुद्धा बैठक पार पडली आणि या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागा, कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा आपल्याला जिंकायचा आहे, अशा सूचना दिल्या। तसेच या मतदारसंघात माझ्या जरी दौरे फेऱ्या ह्या कमी झाल्या तरी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागा, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला, यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना ह्या सूचना दिल्या। कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्याला जिंकायचाच आहे, असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथील सर्व ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। राज्यातील सर्वच 48 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे हे पाहणी करतात, या संदर्भात बैठका घेत आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघाची सुद्धा त्यांनी यावेळेस आज बैठक घेतली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, उद्धव ठाकरे 48च्या 48 मतदारसंघांच्या बैठका घेत आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघाची आज बैठक झाली, तसेच हा मतदारसंघ आपल्याला जिंकायचा आहे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना दिलेल्या आहेत। अधिकची माहिती या संदर्भात। नक्कीच जगदीश, उद्धव ठाकरे हे लोकसभा मतदारसंघानिहाय बैठका घेत आहेत। तिसऱ्या टप्प्यामध्ये आज कल्याण लोकसभा मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा आढावा घेतात। यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान खासदार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे आहेत। दरम्यान त्यांच्या संदर्भात ही माहिती फार महत्त्वाची आहे, कारण समोरच्याची ताकद कितीही असली तरी आपल्याला त्याला हरवायचं आहे, त्याला तळागाळापर्यंत आपली तयारी असू द्या, तशा प्रकारची तयारी करून घ्या, अशा प्रकारचे जे सूचना आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी विभाग आणि खासदार आमदार यांच्या बैठकीमध्ये दिल्या। जी आढावा बैठक झाली, यामध्ये ही बैठक दिलेली। तसेच इंडिया आघाडी संदर्भात सुद्धा आपली पक्षाची भूमिका असेल, त्या दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठकाटी जेव्हा सुरू आहे त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये कल्याणमध्ये येणं जाणं कमी होईल, मात्र तयारी कुठेही कमी पडून देऊ नका, जोमाने तयारी करा आणि हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेला मिळवायचा, कारण हा भाजपकडून 1996 साली आपण घेतलेला आहे, तेव्हापासून हा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे, त्यामुळे हा नक्कीच पुन्हा शिवसेनेकडे ओढून घ्यायचं आहे, अशा प्रकारचं एकंदरीत सूचना आहे उद्धव ठाकरे यांनी यांच्या लोकसभा मतदारसंघाने या बैठकीमध्ये दिली। मात्र स्वप्नील, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात शिंदे पिता पुत्रांबाबत रोष आहे, राग आहे। आजच्या बैठकीत जेव्हा हे पदाधिकारी कार्यकर्ते आले तेव्हा त्यांचा रोष हा किती प्रमाणात दिसला? नक्कीच त्यांचा रोष हा दिसून आलेला आहे, कारण ज्याप्रमाणे ही बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी मागणी केली की आपल्याकडून ही जागा पुन्हा आपल्याला मिळावी, तशा प्रकारचा उमेदवार सुद्धा द्यावा। एक उमेदवाराचं नाव सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून सूचित करण्यात येऊ शकतं, मात्र या संदर्भात चाचपणी केल्यानंतर सर्व अभ्यास केल्यानंतरच उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी जाहीर होईल। किती लोक आपल्याकडे आहेत, किती लोक त्यांच्याकडे आहेत याचा विचार न करत आपल्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना कामाला लागून आपले सर्वाधिक जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करावं, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। केंद्र सरकारने सुद्धा तातडीचं अधिवेशन बोलवलंय, त्यामुळे तयारीला लागा, तयारी ठेवा, अशा प्रकारच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये दिल्या। तसंच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आपली जागा जिंकून येणारच, अशा प्रकारचा एक विश्वास। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्केजी सुद्धा जोडलेले आहेत। नरेशजी, एकीकडे भाजपाकडून सुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये बैठका सुरू असतात, दौरे सुरू असतात, दुसरीकडे आता
ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतलेली आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे अशा सूचना दिल्यात. शिंदे गटाकडून कशा प्रकारची तयारी असेल कल्याण लोकसभा मतदारसंघात? शिवसेना आणि भाजप युती आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनाच निवडणूक लढणारे लोकसभेची जागा आहे. बघा, प्रत्येक पक्ष आहे, प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याकरता बैठका या घेतच असतात. पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि उद्धव ठाकरे गटाचं जर म्हटलं तरी उष्ण अवसान ते आणतायत. मुळात त्यांच्याकडे किती नगरसेवक आहे, जे विद्यमान नगरसेवक होते, विद्यमान पदाधिकारी होते, किती आहेत? औषधाला पण त्यांच्याकडे माणसं नाहीयेत. ही काय निवडणूक लढणार? नाही, मात्र मस्केजी श्रीकांत शिंदे हे जेव्हा निवडून आले 2019 मध्ये, ते तेव्हा ठाकरे गटाही नाहीये. त्यांनी उमेदवाराचं नाव जाहीर करावं. ठाकरे गटाला आव्हान आहे, कल्याण लोकसभेमध्ये जर तुम्ही म्हणताय ना तुम्ही तयारी करताय, उमेदवार जाहीर करा ना. त्यांच्याकडे निवडणूक लढण्याकरता सुद्धा कोणी इच्छुक नाहीये. ही त्यांची परिस्थिती आहे. नाही, पण तुमचं सरकार अजून निवडणुका जाहीर करत नाहीये. दुसरी गोष्ट, श्रीकांत शिंदे जेव्हा 2019 मध्ये निवडून आले तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून निवडून आले होते. आमचं सरकार निवडणुका जाहीर करत नाहीये. ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे, महानगरपालिकेचा विषय आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेचा विषय आहे. परत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या नरेश मस्केजी. आपण म्हटलंय तुमचं सरकार निवडणुका जाहीर करत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका आम्ही जाहीर करणार आहोत का? आम्हाला अधिकार आहे का त्यांचं संपेपर्यंत? ठीक आहे. हा, बोला. मात्र मस्केजी, तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे यांची ताकद नाहीये, मात्र श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आले होते. हे धनुष्यबाण चिन्ह आमचं आहे, उद्धव ठाकरेंचं नाहीये. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आहे. उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण चिन्ह नाहीये. त्यावेळी सुद्धा शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह होतं आणि आजही शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आहे. मूळ शिवसेना आमची आहे. ठीक आहे. धन्यवाद नरेश मस्केजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.